श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहते. प्रत्येकाला इतके पैसे हवे असतात की त्याला कधीही कशाचीही कमतरता भासू नये. पण जर फक्त इच्छा करून पैसा मिळवता आला असता तर या जगात एकही गरीब माणूस नसता. लाखो लोक दिवसरात्र कष्ट करतात, घाम गाळतात, स्वप्नांच्या मागे धावतात, तरीही त्यांच्या मुठी रिकामे राहतात. का? कदाचित ते इतरांसारखेच विचार करत असल्याने. पण मित्रांनो, गर्दीमुळे विजय कधीच मिळत नाही. खरा यश त्यांनाच मिळतो जे गर्दीपेक्षा वेगळा विचार करतात, ज्यांचा दृष्टिकोन विरुद्ध असतो पण प्रभावी असतो. 2300 वर्षांपूर्वी असा एक माणूस होता. जग त्यांना कौटिल्य किंवा चाणक्य म्हणून ओळखते. त्यांनी त्या काळात अर्थशास्त्र नावाचे एक पुस्तक लिहिले, जे अजूनही श्रीमंत होण्याचे गुरुकिल्ले आहे. पण मनोरंजक गोष्ट म्हणजे ते पैसे कमवण्याचे उलटे नियम सांगतात, सरळ नियम नाहीत. असे नियम जे प्रत्येकाच्या पसंतीचे नसतात, पण ज्याला समजते तो स्वतःहून येतो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चाणक्याचे 10 उलटे नियम सांगणार आहे. जर तुम्ही त्याचे योग्य पालन केले तर पैसा तुम्हाला आयुष्यभर सापडेल. आणि हो, व्हिडिओच्या शेवटच्या भागात तुम्हाला एक बोनस फॉर्म्युला सापडेल, जो इतका धोकादायक आहे की जर तुम्ही तो स्वीकारलात तर तुमचे विचार, तुमचे नशीब आणि तुमचे जग बदलेल. तर चला मित्रांनो, त्या विचारसरणीसाठी सज्ज व्हा, जे तुम्हाला गर्दीपेक्षा वेगळे बनवेल आणि तुम्हाला यशाच्या त्या उंचीवर घेऊन जाईल जिथे पोहोचण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण फक्त तेच पोहोचतात जे चाणक्याचे धोरण मनापासून समजून घेतात. चला सुरुवात करूया. चला प्रवास सुरू करूया. फॉर्म्युला 1 म्हणजे पैसे कमवणे. तर आधी पैसे सोडून द्यायला शिका. हो मित्रांनो, हे विचित्र वाटतं, पण चाणक्याचा हा पहिला उलटा नियम आहे. तो म्हणतो की जो सतत पैसा धरून ठेवतो तो कधीही मोठा होऊ शकत नाही. कारण पैसा तेव्हाच वाढतो जेव्हा तो वाहतो, जेव्हा तो जमिनीत बीजासारखा पेरला जातो. पण आपण काय करतो? बचत करा, कापा, घाबरा, सर्वत्र खर्च करू नका, जोखीम घेऊ नका, सुरक्षित राहा. पण चाणक्य म्हणतात की जर तुम्हाला खरोखर मोठे व्हायचे असेल तर गुंतवणूक करायला शिका. तुमच्या स्वप्नात, तुमच्या कामात, तुमच्या कल्पनेत. कल्पना करा की एक माणूस दररोज चहा विकतो आणि दरमहा 2000 रुपये वाचवतो. पण जर त्याने तेच 2000 रुपये एका चांगल्या स्टॉल, बॅनर किंवा अतिरिक्त मदतनीसात गुंतवले असते तर त्याचा नफा 5 पट होऊ शकला असता. जर तुम्ही पैसे एका बॉक्समध्ये ठेवले तर ते सडेल, पण जर तुम्ही ते जमिनीत ठेवले तर ते झाड होईल. खऱ्या आयुष्यातला सल्ला तर आज तुमच्याकडे 1000 रुपये असतील तर ते कसे गुणाकार करता येईल याचा विचार करा. शिक्षणात गुंतवणूक करा, मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करा, साधनांमध्ये गुंतवणूक करा. बचत करण्याऐवजी धोरणात्मक खर्च करणे हा खऱ्या संपत्तीचा मार्ग आहे. सूत्र सांगा. जर तुम्ही जास्त काम केले तर तुम्ही गरीबच राहाल. हे पूर्णपणे उलट आहे, नाही का? कारण आपल्याला लहानपणापासून शिकवले गेले आहे की कठोर परिश्रम ही यशाची गुरुकिल्ली आहे. दिवसरात्र काम करा, घाम गाळा. पण चाणक्य म्हणतात की काम करू नका, काम पूर्ण करा. का? कारण एक वेळ येते जेव्हा तुम्हाला मजूर नाही तर मास्टर माइंड बनावे लागते. जर तुम्ही प्रत्येक लहान मोठे काम स्वतः करत असाल तर तुम्ही व्यवसाय करत नाही आहात. तुम्ही फक्त एक पुरुष कारखाना चालवत आहात. चाणक्याने चंद्रगुप्ताला शिकवले होते की राजा कधीही स्वतः तलवार उचलत नाही, तो सैन्य बनवतो. आणि ज्याला पैसे कमवायचे आहेत त्यानेही तेच करावे लागते. एक प्रणाली तयार करा, एक संघ तयार करा, प्रतिनिधी मंडळ शिका. वास्तविक जीवनातील टीप. जर तुम्ही एखादी सेवा किंवा उत्पादन विकले तर स्वतःला विचारा, ते स्वयंचलित केले जाऊ शकते का? सहाय्यक किंवा साधन मदत करू शकते का? मी वेळ आणि ऊर्जा कुठे वाचवू शकतो? लक्षात ठेवा, पैशाच्या मागे धावल्याने पैसा मिळत नाही. जेव्हा तुम्ही प्रणाली तयार करता तेव्हा पैसे आपोआप येतात. सूत्र 3.
प्रथम नाव कमवा, मग पैसे आपोआप येतील. आज लोक म्हणतात पैशाच्या मागे धावा, पण चाणक्य म्हणतात ओळखीच्या मागे धावा. कारण जेव्हा तुम्ही नाव कमवता तेव्हा पैसा दार ठोठावतो. जग फक्त त्यांनाच आठवते ज्यांच्याकडे प्रतिष्ठा आणि ओळख आहे. कल्पना करा की बाजारात 2 दुकाने आहेत. एक नवीन आणि एक अज्ञात आहे. दुसरी अशी आहे जी सर्वांना परिचित आहे. तुम्ही कुठे जाणार? ओळख म्हणजे लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणे, ज्यांचा विश्वास मिळवणे. आणि हे तेव्हाच घडते जेव्हा तुम्ही खचून न जाता प्रामाणिकपणे आणि मनापासून सतत मूल्य देत राहता. खऱ्या अर्थाने टिप. आज वैयक्तिक ब्रँडिंगला काळ आहे. सोशल मीडिया असो, स्थानिक बाजारपेठ असो किंवा तुमचा छोटासा परिसर असो, तुमचे काम सर्वत्र बोलू द्या. तुम्ही कोण आहात ते लोकांना सांगा. तुम्ही काय करू शकता आणि त्यांनी तुम्हाला का निवडावे. कारण जेव्हा तुम्ही प्रसिद्ध होता तेव्हा कोणीही किमतीची पर्वा करत नाही. ते डोळे बंद करून तुम्हाला निवडतात. सूत्र म्हणजे 4 पैसे कमवणे. म्हणून सर्वप्रथम भीतीला मारून टाका. हा लपलेला शत्रू आहे जो तुमचे प्रत्येक स्वप्न शांतपणे खाऊन टाकतो, जेणेकरून तुम्ही उडण्याचा प्रयत्नही करू नये. चाणक्य स्पष्टपणे म्हणतात की भीतीने बांधलेला माणूस उंचीवर पोचवण्यापूर्वीच पडतो. भीती तुम्हाला लहान विचार करण्यास भाग पाडते. भीती तुम्हाला अशा आरामदायी क्षेत्रात बंदिस्त करते जिथे कोणताही धोका नसतो, पण प्रगतीही नसते. आणि सर्वात मोठे सत्य म्हणजे भीती तुम्हाला असे निर्णय घेण्यापासून रोखते जे तुमचे जीवन बदलू शकतात. चाणक्य म्हणतात की जो धोका पत्करत नाही तो नेहमीच दुसऱ्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात आपला जीव गमावतो. पण लक्षात ठेवा की ही जोखीम म्हणजे मूर्खपणा नसून काळजीपूर्वक विचार करून घेतलेला धाडसी निर्णय. वास्तविक जीवनातील टीप. दर महिन्याला स्वतःला एका नवीन भीतीचा सामना करण्याचे आवाहन द्या. एक नवीन कौशल्य शिका, व्हिडिओ बनवा, लोकांसमोर बोला किंवा छोटासा व्यवसाय सुरू करा. तुम्हाला सर्वात जास्त भीती वाटते ती म्हणजे तुमच्या पुढील स्तरावर जाण्याचे दार. 5वा फॉर्म्युला. जर प्रत्येकजण ते करत असेल तर ते करू नका. गर्दी हे जगातील सर्वात आरामदायक ठिकाण आहे, परंतु सर्वात धोकादायक देखील आहे. लोक इतर सर्वजण जे करत आहेत तेच करतात कारण त्यांना सुरक्षित वाटते. पण चाणक्य म्हणतात की जर प्रत्येकजण एका दिशेने जात असेल तर समजून घ्या की खरा खजिना दुसऱ्या दिशेने लपलेला आहे. गर्दी कधीही इतिहास घडवत नाही. गर्दी फक्त इतिहासाची पुनरावृत्ती करते. यश तिथे मिळते जिथे इतर डोकावण्यासही घाबरतात. जो वेगळा विचार करतो तो वेगळा दिसतो आणि मग तो नेता बनतो. खऱ्या आयुष्यातली टीप. जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादा नवीन ट्रेंड दिसेल तेव्हा प्रथम स्वतःला एक प्रश्न विचारा. मी काहीतरी वेगळे, काहीतरी नवीन जोडू शकतो का? त्यात काहीतरी खास? जर उत्तर हो असेल तर उडी घ्या, अन्यथा गर्दीपासून अंतर ठेवा. कारण चाणक्य म्हणतात की खरे नेतृत्व गर्दीपासून वेगळ्या दिशेने जाते. फॉर्म्युला. 6 पैसे तिजोरीत भरभराटीला येत नाही, तर प्रवाहात भरभराटीला येतात. लोक पैसे वाचवतात, ते तिजोरीत बंद ठेवतात. त्यांना भीती असते की ते संपेल. पण चाणक्य म्हणतात की जो पैसा थांबवतो तो त्याच्या समृद्धीच्या नद्या सुकवतो. पैसा हा नदीसारखा असतो. जोपर्यंत तो वाहतो तोपर्यंत तो सर्वत्र हिरवळ आणतो. पण तुम्ही तो थांबवताच ते पाणी कुजायला लागते आणि हळूहळू तुमची स्वप्नेही. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाया घालवा. याचा अर्थ असा की तुम्ही पैसे त्या ठिकाणी वाहून नेले पाहिजेत जिथून ते लाटेच्या रूपात परत येते. वास्तविक जीवनातील टीप. पैसे बँकेत झोपू देऊ नका, ते कामावर लावा. कौशल्य शिकण्यात, मार्केटिंगमध्ये, व्यवसाय वाढवण्यात. जेव्हा तुम्ही पैसे चालवायला शिकाल तेव्हाच ते तुमच्या मागे धावेल. सूत्र 7. श्रीमंत होण्यासाठी. म्हणून सर्वप्रथम तुमच्या काळाचे राजा बना. प्रत्येक व्यक्तीकडे 24 तास असतात.
फरक एवढाच आहे की काही जण त्या 24 तासांचे स्वामी असतात आणि काही त्यांचे गुलाम असतात. चाणक्य म्हणतात की वेळ ही सर्वात मोठी संपत्ती आहे. जो ते पाहतो तो कितीही कमवतो तरी तो कधीही खऱ्या संपत्तीला हात लावू शकत नाही. जर तुमचा दिवस स्क्रोलिंग, नोटिफिकेशन्स, गॉसिपिंग आणि टाइमपासमध्ये गेला तर हे जाणून घ्या की पैसा देखील फक्त एक स्वप्नच राहील. कारण जो माणूस आपला वेळ जगाला देतो तो कधीही स्वतःचे साम्राज्य निर्माण करू शकत नाही. वास्तविक जीवनातील टीप: दररोज सकाळी उठून तुमच्या दिवसाचा ब्ल्यूप्रिंट तयार करा. अशी 3 कामे लिहा जी तुम्हाला संपत्तीकडे घेऊन जातील. सर्वप्रथम ते काम करा जे तुमचे आहे आणि ते काम नाही जे दुसऱ्याच्या इशाऱ्यावर आहे. कारण जो त्याच्या काळाचा स्वामी बनतो तो भविष्याचा राजा बनतो. सूत्र आठवा: पैसे कमवण्याचे असतील तर लोकांमध्ये सामील व्हा, त्यांना तोडू नका. या युगात लोक असे म्हणतात की तुम्ही इतरांना मागे सोडले तरच तुम्ही पुढे जाल. पण चाणक्य म्हणतात की जो माणूस इतरांना कमी लेखून वर येऊ इच्छितो तो कधीही महान होऊ शकत नाही. सत्य हे आहे की पैसा केवळ उत्पादनांमधूनच नाही तर नातेसंबंधांमधूनही कमावला जातो. तुमची नेटवर्थ बनते. जो लोकांना जोडतो तो स्वतःच असा पूल बनतो ज्यावर यश स्वतःच येते. वास्तविक जीवनातील टीप: तुमच्या क्लायंटशी नाते निर्माण करा. कर्मचाऱ्यांना कुटुंब म्हणून पहा. ग्राहकांना फक्त ग्राहक म्हणून नाही तर विश्वास म्हणून पहा. जो लोकांची मने जिंकतो तो बाजार देखील जिंकतो. सूत्र 9: पैसे कमवण्यासाठी पुन्हा पुन्हा हरायला शिका. आपल्याला पराभवाची भीती वाटते. जर आपण एकदा अपयशी ठरलो तर मन निराश होते. पण चाणक्य म्हणतात की जो पुन्हा पुन्हा पडण्यास घाबरत नाही तो शेवटी सर्वात वर उभा राहतो. जगातील सर्वात श्रीमंत लोक केवळ काहीतरी मोठे केले म्हणून श्रीमंत नाहीत तर प्रत्येक पडल्यानंतर उठण्याचे धाडस त्यांच्यात होते म्हणून श्रीमंत आहेत. प्रत्येक पराभव एक नवीन मार्ग दाखवतो जर तुम्ही शिकण्यास तयार असाल तर. वास्तविक जीवनातील टीप: जर एखादा विचार अयशस्वी झाला तर स्वतःला संपलेले समजू नका. समजून घ्या की तो एक अभिप्राय होता. चांगल्या विचारसरणीने पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. कारण एकमेव धोकादायक पराभव तोच आहे जो तुम्हाला थांबवतो. सूत्र 10: जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर प्रथम स्वतःची काळजी घ्या. चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीचे मन अस्थिर आहे जरी त्याने जगातील सर्व पैसे जिंकले तरी तो शांतपणे जगू शकत नाही. जर तुम्ही आतून कमकुवत असाल आणि शिस्त, लक्ष केंद्रित नसेल तर पैसा तुमच्याकडे नक्कीच येईल पण राहणार नाही. मोठ्या यशासाठी मोठी मानसिक शक्ती आवश्यक आहे. जर तुमचे स्वतःवर नियंत्रण नसेल तर जगातील कोणतीही व्यवस्था तुम्हाला वाचवू शकत नाही. खऱ्या आयुष्यातही टिप: दररोज किमान 30 मिनिटे स्वतःसोबत घालवा. ध्यान करा, डायरिंग करा, पुस्तके वाचा. तुमच्यातील अशांतता शांत करायला शिका. कारण जो स्वतःला सांभाळू शकतो तो संपूर्ण जग चालवू शकतो. मित्रांनो, खरी लढाई युद्धभूमीवर चढली जात नाही, ती मनाच्या आत लढली जाते. आणि या लढाईचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे हरण्याची भीती. बरेच लोक आयुष्यात काही मोठे करू शकत नाही कारण त्यांच्या मनात एक प्रश्न वारंवार येत राहतो: जर मी हरलो तर सर्व काही हरेल. पण चाणक्य म्हणतात की जो काही गमावण्यास घाबरत नाही तो सर्वात स्पष्ट विचार करणारा असतो, सर्वात मोठे निर्णय घेतो आणि सर्वात मोठे विजय मिळवतो. जो निकालाची सतत काळजी करतो, निर्णय घेताना थरथर कापतो, त्यांचे धाडस डळमळीत होते आणि तिथून त्याचा पराभव सुरू होतो. सत्य हे आहे की जोखीम हा जीवनाचा एक भाग आहे. आणि हो, तुम्ही पडता, हरता, तुटता हे शक्य आहे, पण ते पडणे तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. कारण जो पडल्यानंतर उठायला शिकतो तो कधीही मैदानात हरत नाही. पैसा त्याच्याकडे धावतो ज्याच्याकडे धाडस आहे, जो धाडसी आहे, जो स्वतःला सांगतो की मला पराभवाची भीती वाटत नाही, मला माहीत आहे की हरल्यानंतरही कसे जिंकायचे. लक्षात ठेवा,
भीती कधीही संपत्ती आणत नाही, धैर्य आणते. तर मित्रांनो, हे होते चाणक्याचे ते 10 उलटे पण श्रीमंत बनवणारे नियम आणि बोनस फॉर्म्युला, की जर तुम्ही तुमचा विचार बदललात तर नशीब स्वतः मार्ग दाखवतो. आता निर्णय तुमच्या हातात आहे. तुम्ही गर्दीसोबत चालाल की त्या मार्गावर जाल जिथे विजय एकटे चालणाऱ्यांच्या पायांचे चुंबन घेतो. लक्षात ठेवा, श्रीमंत माणूस तो नसतो ज्याच्याकडे बँक बॅलन्स असतो. श्रीमंत माणूस तो असतो ज्याच्या विचारात धाडस असते, ज्यांच्या सवयी शिस्तबद्ध असतात आणि ज्यांच्या नजरेत स्वतःचे मोठे चित्र असते. जर या सूत्रांनी तुमच्या आत काहीतरी हलवले असेल तर कुठेतरी त्यांनी तुमच्या हृदयाच्या भिंतीला दुखापत केली असेल. तर आता थांबू नका, कृती करा. जर आज नाही तर कधी? कोणते सूत्र तुम्हाला सर्वात जास्त प्रभावित केले ते कमेंट करून आम्हाला सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.